हसतात माझ्याकडे बघून, आरूकडे बघून. बाय. लेकीचं लग्न होतंय कसं वाटतंय? छान. कुमार आम्हाला सोडून चाललाय का? आम्हाला नुसते लास्ट टाइम मी ह्यांच्यापैकी कोणाचं लग्न अटेंड केलेलं तर फर्स्ट टाइम भेटतोय. हा लवकरच शिकणार आहे गाडी, त्याच्यामुळे ते तर मस्टच आहे. हे काय पोरग एका जागी बसत नाही. आरू हाक मारला म्हटलं कोण हाक मारतंय तर नाही येत, उठता नाही येत, उठता नाही येत. आम्हाला आवडतं, खूप आवडतं. थँक्यू सो मच. तुमच्या मुलाचं लग्न येतच नाहीये, लाजते. ह्याचं काय वेगळंच. करामती चालू झाल्यात ना आमच्या. आरू आणि मी मॅचिंग झालो. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज मला जायचं आहे मैत्रिणीच्या लग्नाला. पाहुणचं लग्न आहे. बघूया आता किती वाजता जायला जमतंय. माझ्या सोबत कोण नाहीये. कुमार गेलेला आहे पनवेल कळंबोली कामानिमित्त. सानिका नाहीये. आली तर माहिती नाही. आता वाजलं किती? 9:45. सानिका आली तर येईल, अदरवाईज तिला पण मेकअप ऑर्डर्स आहेत कारण सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे. आणि अक्षताताई पण नाही आहेत कारण की त्यांच्या फॅमिलीमध्ये लग्न आहे. त्याच्यामुळे मी, आरू आणि मला सोडायला पप्पा येणार आहेत. बघूया आता कसं काय मॅनेज होतं ते. छोट्या बाळाला घेऊन जायचं म्हणजे तेच टेन्शन. आणि दुपारचं टाईम आहे, त्याचे झोपेचं टाईम आहे. तर बघू कसं काय. तो क्रँकी नाही झाला पाहिजे, नाही तर काहीच. मला पण तो तिला धड भेटू नाही देणार आणि काहीच नाही. वेल लेट्स सी. तिकडे कोण कोण भेटेल तेही मला माहिती नाही. बघूया, फोन करायला लागतील कोण कोण असणार आहे तिकडे. साहेब खेळत आहेत, खेळू दे काय खेळतोय ते. मी पटकन रूमवरून घेते. हे बघ सगळा तमाशा. ते तमाशा त्याला काढून नाही दिलं तर मला काही उरकू देत नाही. तर ते नंतर सेपरेटली उरकायला बरं पडतं. ते त्याला एक डब्बा काढून दिला. ते डब्यात जे आहे ते तो उपसात बसला होता, तर ते पण आवरायचं आहे. करामती चालू झाल्यात ना आमच्या. आता आम्ही धावायला लागलोय ना. चला मी पटपट रूम आवरून घेते. टू मच पसारा इज हिअर. आणि माझा स्वतःचा पण पसारा आवरायचा आहे. चला लवकरच आंघोळ घातली असत्याची आणि लवकरच त्याला झोपवलं आहे. म्हणजे मग ॲक्च्युली जेव्हा मी निघेन तिकडे जायला लग्नाला तेव्हा तो जरा ओके मूडमध्ये असेल. त्याचं खाणं पिणं सगळं झालेलं आहे. आता तो झोपला आहे. आता मी जरा बाकीचं आवडते. बाय टाटा. बाय टाटा. मी चालले. ओके बाय. निघालो आम्ही लग्नाला. लग्न होतं पाहुणचं. आम्ही घरातूनच निघतोय 3:30 वाजता. आरू झोपला होता, त्याला मधूनच उठवलं असतं तर चिरचिर झाली असती. मग आता त्याचं पोट वगैरे भरून घेतलंय आणि चाललोय. म्हणजे मला जरा तो तिथे बसू देईल थोडा वेळ. मैत्रिणीला फोन केला होता ज्या तिकडे पोचलेला आहे. तर लग्न थोडं उशिरा लागलं, त्याच्यामुळे एवढाही काही आम्हाला उशीर झालेला नाहीये. निघतोय पण डोळ्यावर किरवा येतोय. आरू आणि मी मॅचिंग झालो, पण ते कोइन्सिडन्सली झालेलं आहे. हा ड्रेस कोणी घेतलेला बाबू? मिनू मावशींनी बड्डेला आहे. बघ काका भेटले प्रथमेश काका. पोहोचलोय आम्ही आणि लग्न केव्हाच उरकून गेलं, त्याच्यामुळे गर्दी पण कमी आहे. एका अर्थी बरंच झालं कारण आरूला जास्त गर्दीच नको. कुमार आम्हाला सोडून चाललाय का आम्हाला. मग तुझं लवकर आवरलं, तू फोन कर. माझं आवरल्यावर मी इथंच आहे. 1 तास आहे मला. ठीक आहे, 1 तास मला पण लागेल. बघूया कोण कोण आहे इथे. ओके चलो चला. पोहोचलोय आम्ही. आणि पहिले मला खिडकीतूनच माझ्या मैत्रिणी दिसल्या, जरा बरं वाटलं की त्या आहेत म्हणून. यांना भेटा. ऑलरेडी तुम्ही भेटलाय याच्या आधी. ही प्रियांका भेटलाय तुम्ही. आपले नवीन व्ह्युअर्स कोण असतील त्यांच्यासाठी सांगते. ही समीक्षा. हिच्या लग्नाला आपण गेलो होतो लास्ट टाइम मी ह्यांच्यापैकी कोणाचं लग्न अटेंड केलेलं तर ती आहे समीक्षा. तिच्यानंतर अभिषेकीचं लग्न झालं. अभिषेकी तिने पण आमंत्रण केलेलं, खास घरी आलेले आमंत्रणाला. पण त्यावेळेला अरू माझ्या पोटात होता. आय गेस मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते असं काहीतरी. त्याच्यामुळे मग मी येऊ शकले नव्हते तिच्या लग्नाला. आणि इकडे आहे स्नेहल. तर तिच्या लग्नाला तर जायलाच पाहिजे कारण ती कुमारला राखी वगैरे बांधायची, त्याच्यामुळे ते तर मस्टच आहे. तर मला जरा बरं वाटलं खिडकीतून या दिसल्यावर की आहेत. आणि नवरी मुलगी आहे, विधी चालू आहे. यांचा अजून फोटो व्हायचा आहे, त्याच्यामुळे मी एकदम टाइमात आले. आणि हे माझं पोरगा. त्या सगळ्यात फर्स्ट टाइम भेटतोय. काय झालं? कम्फर्टेबल होतोय तो पण. मी पण हसू. हॅलो, हे जीजू आहेत अभिषेकीचे मिस्टर.
काकू आहेत, ऐश्वर्याची आई. लेकीचं लग्न होतंय, कसं वाटतंय? छान मस्त दिसतंय, छान दिसतंय. त्या बोलतात जेवायला, पण आम्ही जेवून आलो काकू. आईस्क्रीम खाते. चला. काकींनी आईस्क्रीम खायला आग्रह केला, पण त्या निमित्ताने यांची सगळ्यांची भेट झाली. तर या माझ्याकडे बघून हसतायत. म्हटलं आपला व्हिडिओ बघत असतील. आणि अजून एक ओळख निघाली, अक्षताताईंच्या ओळखीच्या आहेत. खानावरच्या तुम्ही? ओके. तर ह्या ताई सगळ्या भेटल्या. हो काय? तुम्ही तुमचं नाव सांगा ताई. वैभवी. तुमचं नाव? प्रणाली. साधना. ऐश्वर्या. आदिती. त्या सगळ्या हसतात माझ्याकडे बघून, आरूकडे बघून. आरूला स्माइल देत आहे. तर आत्ता ओळख निघाली. चला, त्या निमित्ताने सगळ्यांची भेट झाली. तुम्ही आपले व्हिडिओ बघता? हो. आवडतात तुम्हाला? चांगले असतात. थँक्यू. ओके, थँक्यू. या ताई भेटल्या इकडे, तर त्या पण मला बघून हसतात. मला वाटलंच ते आपले ब्लॉग्स बघत असतील. आणि आता त्या ताईच म्हणाल्या की दीदी आहे त्यांची. दीदी हॅलो कर. हॅलो हाय कर. तिचं नाव आहे भूमी. किंवा भूमी दीदी पिल्लू. ताई तुमचं नाव काय? हे सासरचं नाव. अच्छा, म्हणजे ऐश्वर्याकडून आहात तुम्ही. ओके. तुम्ही बघता व्हिडिओ? हो, नेहमी आवडतात? खूप आवडतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नवरीला भेटलो, त्यांच्यासोबत फोटो काढला नवीन जोडप्यासोबत. ऐश्वर्या आणि अनिकेत जीजू, तुम्हाला दोघांनाही आमच्या यूट्यूबच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे बापरे, हे काय पोरग एका जागी बसत नाही. तिकडे माझ्या मैत्रिणी पण याला घेत होत्या, ह्याची आणि त्यांची पहिलीच भेट होती. पण हा काय त्यांच्याकडे जायला मागत नाही. त्या पण होत्या बराच वेळ, पण त्या लवकर गेल्या. कारण की त्या आल्याच होत्या खूप आधी, म्हणजे 12-12:30 त्या आल्या. कारण 12:45 लग्न होतं आणि जवळजवळ 3:45-4 वाजता त्या गेल्या. मी पोचलेच 3:45, त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबले. आणि आता एका तासाभरानंतर मी पण निघते. आता माझ्या शाळेतल्या मैत्रिणी सगळ्या 10वी पर्यंतच्या, सगळ्यात पहिले माझंच लग्न झालं. मग आता एक एक होत आहेत. आरू आणि मी मॅचिंग झालो. थोडं कोइन्सिडन्सली झालोय. हा ड्रेस त्याला मिनू मावशी बर्थडेला घेतलेला ड्रेस आहे. हा तोच लागला माझ्या हाताला, म्हणून तोच घातला. ग्रीन झालो आम्ही. नाही येत, उठता नाही येत आम्हाला. असं खोबणीत बसला ना तो. आता अथक प्रयत्नानंतर अजूनही आम्ही खोबणीतच आहोत आणि अजूनही आमचे प्रयत्न चालू आहेत. साडी वगैरे नाही नेसली, कारण का आरू होता ना सोबत, त्याला पण घ्या, थोडंसं शूटिंग पण करा. त्याच्यामुळे ते जमलं नसतं मला, ते साडीचं पदर बिदर सांभाळा आणि सगळंच. त्याच्यामुळे साडी नाही नेसली आणि तेवढा वेळ पण नव्हता. पटकन रेडी झाले. हा लवकरच शिकणार आहे गाडी ना. कुमार पण स्वतःच गाडी शिकलेला. त्याला कोणी नाही शिकवलं. बघून पप्पा कसे चालवतात ते बघून. कारण तो खूप लहान होता तेव्हापासून पप्पांसोबत तो बाहेर जायचा. म्हणजे न्यायचे पप्पा त्याला असं गाडीत बसवून. त्याच्यामुळे तो शिकला. एक दिवस गाडी थोडीशी आउटसाईड होती, तर त्याने स्वतःहून पार्किंगला पार्क केली. आणि त्याच्या आधी तो शिकला पण नव्हता. स्वतःहून डायरेक्ट त्याने बघितलं, बघू दे मला जमते काय, आणि त्याने ते पार्क केली. तेव्हापासून तो कार चालवतो असं आहे. आणि त्याची बायको, मी 2 वेळा ट्रेनिंगचा कोर्स केला कार ड्रायव्हिंगचा, आणि अजून काय नाही. म्हणजे मी चालवू शकते, पण मला भीती वाटते. कारण 2 व्हीलरचं कसं आहे, समोरचा खड्डा असा दिसतो, असा एकदम. पण कारचं तसं नाही ना. समोर ते बोनेट असतं ना, ते पटकन मला तेवढं जजमेंट येत नाही. कोणी बाजूला असेल तर मी चालवेन, नसेल तर मला थोडीशी हे वाटतं, भीती वाटते. ठोकायला बिकायला नको, बाकी काय नाही. पण भीती बाळगून काय होणार नाही आहे. त्याच्यामुळे आता हळूहळू गाडी हातात घ्यायला पाहिजे. तशी मी जात असते अधूनमधून चालवायला. थोडा करून कॉन्फिडन्स बिल्डअप होतोय. आता लेकरू झालंय बोलल्यावर जास्त कारची गरज पडते. पहिले कसं एकटी होते तेव्हा 2 व्हीलरवर पटकन जमायचा. हा थोडा मोठा होईपर्यंत अजून कार लागेल. अदरवाईज आपलं 2 व्हीलर बेस्ट. शिकली आहे, चालवणं इज मस्ट, डेअरिंग करणं इज मस्ट. ह्याचं काय वेगळंच. धीर नाही, नुसतं बळबळ. डॅडा आला, चला या इकडे. आम्ही निघतोय हळदींना. वहिनी, तशू, मी आणि अरू. आई सकाळी जाऊन आल्या, आई आणि वहिनी. आता आम्ही चाललोय माझ्या आत्ते सासूबाईंकडे, म्हणजे पप्पांच्या एक बहीण आहेत, त्यांच्या मुलाच्या हळदी आहे, तर तिकडे चाललोय.
हा तो ड्रेस होता ज्याच्यावर अरूचा फोटोशूट केला होता, म्हणजे वन ऑफ द ड्रेस. आमच्या आत्या आहेत आणि त्यांच्या मुलाचं लग्न. दीदीचं नाव आहे श्रेया आणि या दीदीचं नाव आहे काव्या. त्यांनी आल्या आला आर्यू हाक मारला, म्हटलं कोण हाक मारतंय, तर त्या बोललं तुमचा व्हिडिओ बघतो. ताई तुमचं नाव काय? प्राजक्ता. प्राजक्ता. आणि या ताईंचं तुम्ही पहिली बहिणी आहात ना, चेहऱ्यावर दिसतंय. आटोपलं लग्न, आता निघत होतो तेवढ्या त्या आल्या. एक ती पळतीच आहे तिकडे. तर ह्या आपले व्हिडिओ बघतात. ताई तुझं नाव काय? पायल. पायल. आणि त्या ताईचं नाव काय? स्नेहल. स्नेहल. तर ती अशी हसत हसत भेटायला आली. म्हटलं थांब एक क्लिप घेते. काय सांगत होता तुम्ही? माझी थँक्यू सो मच. माझी आई त्यांची टीचर फर्स्टला होती आणि तेजू आईनी पण तिच्या बाबांच्या ऑफिसमध्ये आहे, त्याच्यामुळे ते पण ओळखते. असं सगळं ते मला एवढं गोड गोड सांगत होतं ना, म्हटलं थांब मी तुमच्यासोबत एक क्लिप घेते. ओके, मस्त वाटलं भेटत. ती येतच नाहीये, लाजते दीदी.